एक मोठी बातमी आहे। सावंतवाडीमध्ये मतदान संपायला काही मिनिटं शिल्लक असताना राडा झाला। शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते सावंतवाडी पोलीस ठाण्यामध्ये एकत्र आल्यानंतर जोरदार राडा झाल्याचं बघायला मिळालं। पोलीस ठाण्यामध्ये शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये तुतुबेबे बघायला मिळाली। सावंतवाडी पोलीस ठाण्यातलं या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी भरत केसरकर यांनी। सावंतवाडीमध्ये 69.33% सरासरी मतदान झालंय। मात्र मी आहे सावंतवाडी पोलीस ठाण्यामध्ये। संध्याकाळी जो राजकीय राडा झाला यानंतर सावंतवाडी पोलीस स्थानकात वातावरण तंग असल्याचं पाहायला मिळतंय। कडक पोलीस बंदोबस्त आहे तो इथे पाहायला मिळतोय। मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले। कशा पद्धतीने ही सगळी एक्सक्लुझिव्ह दृश्य न्यूज 18च्या लोकमतच्या दर्शकांसाठी मी दाखवू इच्छितो। संध्याकाळी राजकीय राडा झाला होता, यानंतर आताच पुन्हा याच पोलीस स्थानकात पुन्हा एकदा सेना आणि भाजपचे कार्यकर्ते समोरासमोर आलेले आहेत आणि पोलीस ठाण्यामध्ये दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते बंद खोलीमध्ये बसून चर्चा करतायत। पोलीस आता नेमकी काय भूमिका घेत आहेत, संबंधितावर गुन्हे दाखल होत आहेत की सामंजस्याने याच्यावर तोडगा काढला जातो हे पाहणं आवश्यक ठरलं असताना निश्चितच तुर्तास तरी सावंतवाडी पोलीस ठाण्यामध्ये चोख बंदोबस्त आहे आणि वातावरण तंग असल्याचं पाहायला मिळतं। कॅमेरामन वेदांत भरत केसरकर, न्यूज 18 लोकमत, सिंधुदुर्ग, सावंतवाडी।